तर 2025 येणार आहेत, तर काय काय प्रतिक्रिया आहेत? माझी काय असणार? काय असणार तुझ्या चुका काढायच्या? नाही बाबा, काय तू काढ की, माझं काय म्हटलंय? 2024 कसं गेलं? सगळ्यांनी सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जाऊ दे, ही देवाचरणी प्रार्थना माझी. आणि आपल्या घरात घरात बी त्याचं कायच नसते, घरात पण ते वेगळं असते. नाही ते तुझ्यावर डिपेंड आहे ग. तेरे हात में है. 2024 मध्ये ज्या चुका झाल्या त्या 2025 मध्ये होता कामा नयेत आणि छान 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 प्रगती होऊ दे, भरभराट होऊ दे, आरोग्य संपन्न राहू दे, आणि साहेबांचं लक्ष जास्त आमच्यावर असू दे, वेळ देऊ दे, बायकोकडे असू दे, आम्हाला वेळ छान देऊ दे, फिरायला फिरायला मिळू दे. नेऊ दे. हा. निदान या वर्षी तरी विमानाने नेऊ दे बाबा. तर 2025 मध्ये माझ्या फक्त एवढ्याच इच्छा आहेत की घराघरात, प्रत्येकाच्या घरात ज्या काय गोष्टी चालू आहेत, जरा शाण्यासारखं दोघी जण प्रत्येकाच्या घराच्या वागा. आपल्या ना प्रत्येकाच्या घरातल्या तुमच्यामुळं पुरुषांना घरात किती त्रास झाला तुम्हाला माहित नाही. तुमच्यामुळे किती जणांचं गाडी मोटर लागले तुम्हाला माहिती चांगलं वागा, सासवा सुना चांगलं राहावा. काय तुम्ही चांगलं वागला, तुम्ही चांगलं राहिला तर घर चांगली राहणार आहे तुमची. त्या नवरा दिवसभर राब राब राबून, बाबा दिवसभर राब राब राबून काय उपयोग होणार नाही. तुम्ही दोघीजणी एकमेकींना समजून घ्यायला पाहिजे का? तुम्ही दोघीजणी एकमेकींना समजून घेतला तरच हे घर चालणार आहे व्यवस्थित.